मित्रांनो बघा ह्या 3 ते 4 फाट्याकडे ज्या होत्या ना त्या एकदम चांगल्या पद्धतीनं लेवल करून तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून। अनेक बैलगाडी मालक म्हणत होते एकार आहे किंवा काय, ट्रॅक्टरच्या साह्यानं मगाच्यापासून काम चालू आहे आणि जो पूर्ण एकार होतं ते फनपाळ्यानं पाठीमागं नांगरून एकदम लेवल करून चांगलं रान करण्याचं काम चालू आहे, जेणेकरून तुमच्या बैलांना कोणतीही अडचण येणार नाही। प्रत्येक वेळेस काहीतरी बदल केलेला असतो अशी ही ढवळची फाटी। जय जवान जय किसान। आज आपण फलटण तालुक्यातील ढवळ या फाटीवरती आलेलो आहे। प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन बदल असतो। पाठीमाग जी समोर बैलांना उभं राहायला किंवा गाड्या थांबायला जागा होती ती जागा क्लिअर करून घेतली होती आणि फाटीमध्ये अजून थोडाफार काय दोष राहिला होता तो संपूर्ण क्लिअर केले किंवा एकार म्हणत होते। संपूर्ण पाठीमागे तुम्ही बघू शकता ट्रॅक्टरच्या माध्यमातून काम करायचं चालू आहे। आपल्या बरोबर आयोजक आलेले आहेत। सर्वात महत्वाचं दिनांक 4 एप्रिल 2026 रोजी श्री रामनवमी निमित्त भव्य आणि दिव्य एक आदत एक बैल असं मैदान या फाटीवरती भरणार आहे। या मैदानाचा संपूर्ण आढावा घेण्यासाठी आपण आलेलो आहे। आपल्या बरोबर संपूर्ण आयोजक टीम आहे आणि सोबतच काम चाललंय ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो। नमस्कार। सर्वात प्रथम मैदानाचा थोडासा काय आढावा सांगचाल, कशा निमित्त किंवा काय? श्रीरामनवमीचं औचित्य साधून हे काय तरुण मंडळांच्या माध्यमातून यावर्षी पहिल्यांदा श्रीराम केसरीचं मैदान या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे। प्रथमतः त्या मित्र परिवाराचं आम्ही समस्त ग्रामस्थांच्या वतीनं आणि गाडा मालकांच्या वतीनं प्रथमतः त्यांचं सहर्ष असं स्वागत करतो। मैदानाचा पाठीमाग जरा डागडुजी चाललंय, नक्की काय प्रॉब्लेम होता आणि तो काय क्लिअर करण्याचं काम चालू आहे सांगचाल? ज्या 3 फाट्यांना बैलगाडी मालकाकडून जे म्हणणं येत होतं, गेली 2-3 मैदानं झाली ह्याच फाटीवरती, त्या ठिकाणी बैलगाडी मालकांचं असं म्हणणं होतं की बाबा ह्या 1-2 फाट्यांना एकार आहे, कुठं थोडासा चढ उतार आहे, ह्या गोष्टी त्यांनी निदर्शनात आणून दिल्या। त्यामुळे ह्या मैदानाला आपण पहिल्यांदा त्या फाटीचं नियोजन परफेक्ट लावलेलं आहे। फाट्या क्लिअर करून घेतल्या, फाट्या पूर्णपणे क्लिअर केल्यात। पल्ला आता आदतचं मैदान आहे, काय कमी जास्त करणार आहे किंवा काय? काही कमी नाही केलं। ह्याच्या पाठीमागे एक आदत एक बैलचं मैदान झालेलं आहे महाशिवरात्री निमित्त, त्यामुळं आहे हा 850-900 फुटाचा पल्ला जो आहे तो कंपल्सरी आपण ठेवलेला आहे। नक्कीच। आणि त्याचबरोबर समालोचक वगैरे कोण असणार आहे किंवा? समालोचक आपले जे आहेत ते महाराष्ट्रातील नामवंत समालोचक प्रताप तात्या झांजुर्णे असतील, विकास सर जगदाळे कुमटे, श्री आनंद पवार सर फलटण, हे तिघही या मैदानासाठी समालोचक म्हणून आहेत। आणि मैदानासाठी झेंडापंच म्हणून आपले कोरेगावचे सुप्रसिद्ध झेंडापंच धनवडे बापू आहेत। की मैदानाचं बक्षीस वितरण किती किंवा प्रवेश फी किती आहे? या मैदानाची प्रवेश फी 800 रुपये असणार आहे। त्याचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे 71,000 रुपयाचं, द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे ते 51,000चं आहे, तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे ते 31,000 रुपयाचं आहे, चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस आहे ते 21,000चं आहे, 5व्या क्रमांकाचं बक्षीस आहे ते 11,000चं, 6वं क्रमांक आहे ते 10,000 आणि 7वं क्रमांक आहे ते 7,000 रुपयाचं आहे। त्याचबरोबर क्वार्टर फायनल किंवा मेगा फायनल सुद्धा प्रत्येकी 1,000 रुपये मेगा फायनल आणि क्वार्टर फायनल साठी प्रत्येकी 2,000 रुपये। महत्वाचं की मैदानात विशेष काय किंवा ढाली किंवा बक्षिसा संदर्भात काय? मैदानात विशेष असं म्हणजे की जे पहिले जे म्हणजे फायनलच्या जे बैलगाडी मालक आहेत त्यांना जे प्रत्येकी मानाच्या 2 ढाली दिल्या जाणार आहेत आणि क्वार्टर फायनलला पण प्रत्येकी 2 ढाली दिल्या जाणार आहेत। साहेब ऑनलाईन नोंद लॉट कधी काढले जातील किंवा काय? मैदान हे 4 तारखेला असून लॉट हे संध्याकाळी 3 तारखेला संध्याकाळी ठीक 9:30 वाजता लॉट काढले जाणार आहेत। आणि महत्वाचा मुद्दा की मैदानाची नोंद ही उद्यापासून चालू होणार आहे, ते 3 तारखेला सायंकाळी 9:30 वाजेपर्यंत होणार आहे। याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची आणि यातून एकच सांगायचं आहे की पहिलंच वर्ष आहे हे मैदान घेण्याचं श्रीराम केसरी। याच्या पाठीमागे बी वाघेश्वर केसरी ओपनचं मैदान झालं आणि वाघेश्वर केसरी आदतचं पण मैदान झालं। हे दोन्ही पण मैदान म्हणजे ह्या वर्षीची पण आणि गेल्या वर्षी बी 31 एवढे सुंदर पार पडली होती, म्हणजे इथं कोणालाही अन्याय केला जात नाही। मैदान हे रितसर पार पाडलं जातं आणि त्याचप्रमाणे ढवळमध्ये आता पण परत एकदा श्रीराम केसरी एक आदत एक बैल असं सुंदर असं मैदान पार पाडण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे आणि ती पार पाडू। हे मैदान फलटण तालुका बैलगाडी संघटना यांच्याकडेच दिलं जातं। इथं हा दुसरा पंच कोणच नसतं की बैलगाडीला त्यासाठी सर्व बैलगाडी मालकाला चालकाला एकच विनंती आहे की ह्या मैदानासाठी जास्तीत जास्त नोंद करून सर्वांनी या कमिटीला सहकार्य करायचं आहे।
विषयी काय सांगचाल की बैलगाडी मालकांना काय बघून तुमच्याकडे नोंद करावी? मी महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी शौकीनांना एकच विनंती करतो की या ढवळ गावामध्ये वर्षातून 4 ते 5 मैदानं यशस्वीरित्या पार पडतात. त्याच पद्धतीने श्रीराम केसरी म्हणून एक नवीन पर्वाचं एक पहिलं पर्वाचं हे आदत आणि एक बैल असं मैदान होणार आहे. तरी महाराष्ट्रातील सर्व बैलगाडी शौकीनांनी जास्तीत जास्त संख्येने इथं उपस्थित दाखवून या मैदानाचा लाभ घ्यायचा आहे. विशेष काय असणार आहे? मैदानाचं विशेष म्हणजे जे बैलगाडी मालक गुलालापासून वंचित राहतात त्या जवळजवळ 42 गुलालाचे मानकरी या मैदानात होणार आहेत. आणि या मैदानाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर वर्षभरात 5 मैदानं भरतात. वाघेश्वर केसरी पहिलं मैदान झालं, एक आदत बैल ओपनचं मैदान झालं पहिलं. त्यात कुणाला लागलं नाही, दुखापत नाही, अजिबात कुठल्या गाडीवर मालकावर अन्याय झाला नाही. तसे दुसरं मैदान झालं वाघेश्वर केसरी एक आदत एक बैल. त्याही मैदानामध्ये कुठल्याही गाडी मालकावर अन्याय केला नाही. तेही मैदान आम्ही बैलगाडी संघटना फलटण तालुका त्यांच्या ताब्यात दिलं होतं. आणि तिसरं मैदान आता हे अनेक भरतंय, हे रामनवमी निमित्त पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान भरतंय. याही मैदानात कुठल्याही बैलगाडी मालकावर अन्याय होणार नाही. तब्बल या मैदानामध्ये 42 ते 45 बैलगाडी मालकांना या ठिकाणी गुलाल मिळणार आहे. आणि फायनल आहे, क्वार्टर फायनल आहे आणि मेगा फायनल आहे. त्यामुळं तमाम सर्व बैलगाडी मालकांना एकच विनंती राहील माझी की जास्तीत जास्त सर्वांनी नोंद करून या मैदानाची शोभा वाढवावी. धन्यवाद.